हॅलो. हाय मुलांनो. तर कसे आहात तुम्ही सगळे? मस्त एकदम? चला, चांगले. तर मुलांनो, सेशन सुरू करण्याच्या आधी माझं छोटंसं इंट्रोडक्शन. हो ना, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की आपल्याकडे ड्रिल असते, की सेशन सुरू करण्याच्या आधी आम्हाला आमचं इंट्रोडक्शन द्यावं लागतं. सो मुलांनो, माझं नाव आहे चिराग धीवर आणि मी ट्रिपल आय टी श्री सिटी कॉलेजचं कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचं बी-टेक स्टुडंट आहे आणि सध्या मी माझं थर्ड इयरमध्ये आहे. जे माझं कंप्लीट होईल आता 1 महिन्यामध्ये आणि त्यानंतर 1 वर्ष होईल. तर मुलांनो, मी तसं राहायला नाशिकचा आहे. पण आता सध्या इथे शिक्षणासाठी मी आंध्र प्रदेशमध्ये श्री सिटीला आहे. ठीक आहे. तर मुलांनो, हे झालं माझ्याबद्दल. तर जी माझी ऑडियन्स आहे, हो ना, जे तुम्ही स्टुडंट्स आहात, तर मी अपेक्षा करतोय की तुम्ही सगळे विभिन्न-विभिन्न भागातले असाल आणि सगळे एकदम मेहनतीने आपलं 100% देत असाल अभ्यासाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे जे व्हिडिओज आहेत, ते तुम्हाला कामी येतात, ते तुमच्या उपयोगी येत आहे, हो ना? तुम्ही सुद्धा तुमच्या परीक्षांची तयारी करत असाल कुठल्या ना कुठल्या पॉइंट ऑफ टाईमला, हो ना? आज, उद्या, हो ना, किंवा 1 वर्षांनी, जेव्हा कधी तुम्ही व्हिडिओ बघत असाल. तर माझा फक्त एकच उद्देश आहे, की माझ्याकडे जे नॉलेज आहे, माझ्याकडे जे शिक्षण आहे, ते मी या माध्यमातून तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवू शकतो. ठीक आहे? तर आपला जो टॉपिक आहे, जसं तुम्ही बघू शकताय, तो आहे परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन. ठीक आहे? तर मुलांनो, परम्युटेशन्स अँड कॉम्बिनेशन्स वरती मला वाटतं आपले आधी 3 लेक्चर्स झाले असतील आणि आजचा जो आहे आपला, हा आहे आपला आजचा सेशन नंबर 4. तर आतापर्यंतच्या क्लासेसमध्ये आपण जे डिस्कस केलेलं आहे, हो ना, मेन म्हणजे परम्युटेशन्स होते. लाइक आपले पहिले जे 2 लेक्चर्स होते ते आपले झाले होते परम्युटेशन्स वरती. तर त्याच्यातले जे वेगवेगळे फॉर्म्युला होते, जे कॉन्सेप्ट्स होते, ते सगळे आपण बघितले होते. मग जो थर्ड सेशन होता त्यामध्ये आपण परम्युटेशन टॉपिक हा एकदम स्टार्टिंगला एकदम व्यवस्थित रिवाईज करून घेतला होता. जे वेगळे कॉन्सेप्ट्स आहेत ते सगळे बघितलेले आणि जो कॉम्बिनेटरिक्स, हो ना, किंवा जो कॉम्बिनेशनचा आपला पार्ट आहे, तो आपण स्टार्ट केला होता. तर कॉम्बिनेशन्समध्ये आपण जे त्याचे फॉर्म्युला आहे, जसं त्याचं डेरिव्हेशन आहे आणि जे काही उदाहरणं त्यांनी आपल्याला पुस्तकात दिलेली आहे, आपण ती कव्हर केली होती. आपण ती बघितली होती. ठीक आहे? तर मी अपेक्षा करतोय की तुम्ही सगळ्यांनी ती व्हिडिओ बघितली असेल आणि जर तुम्ही त्या सेशनमध्ये नव्हतात किंवा तुम्ही ती अजून व्हिडिओ नाही बघितली आहे, तर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवरती जाऊन ती व्हिडिओ बघू शकतात. ओके? परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा लेक्चर नंबर 3 जो आहे आपला तो. तर हे झालं मुलांना एक महत्त्वाचं आणि आजचा जो सेशन आहे आपला, त्यात आपण कॉम्बिनेशन्सचा पुढचा पार्ट करणार आहोत. जी आपली ह्या टॉपिकवरती एक्सरसाइज आहे, आपण ती सॉल्व्ह करणार आहोत आणि जे पण इम्पोर्टंट डिस्कशन्स आहेत किंवा जी मिसलेनियस एक्सरसाइज आहे, आपण ती बघूयात. ओके? तर न वेळ वाया घालवता आपण जो सेशन आपला तो सुरू करूयात आणि एकदा फक्त एक क्विक रिव्हिजन करून घेऊयात कॉम्बिनेशन्सचं आपण जे काही आतापर्यंत बघितलेलं आहे किंवा जे काही आपण वाचलेलं आहे. ठीक आहे? चला. ओके. तर इकडनं आपलं कॉम्बिनेशनचा जो पार्ट आहे तो सुरू झाला होता. राइट? तर आपण एकतर रिलेशन सुद्धा बघितलं होतं कॉम्बिनेशन्स आणि परम्युटेशन्समध्ये, हो ना? तर कॉम्बिनेशन्स आपलं कसं होतं, हो ना? आपण जिकडे 3 ऑप्शन्स होते, सपोज माझ्याकडे 3 प्लेयर्स आहेत, हो ना? सपोज एक्स, वाय आणि झेड आणि मला तिघांमधनं मला एक टीम बनवायची आहे 2 प्लेयर्सची. तर ही जी माझी 2 प्लेयर्सची जी टीम आहे, ती मी किती पद्धतीने करू शकतो? हे आहे माझं कॉम्बिनेशन, हो ना? की 3 पैकी मला 2 जणांचं कॉम्बिनेशन बनवायचं तर ते मी कसं करू शकतो? एक मी एक्स-वाय करू शकतो, एक मी एक्स-झेड करू शकतो आणि एक मी वाय-झेड करू शकतो. बरोबर आहे? तर एक गोष्ट आपल्याला नोट करायची मुलांनो, तुम्ही एक्स-वाय घ्याल किंवा तुम्ही वाय-एक्स घ्या. तुम्ही झेड-एक्स घ्या किंवा एक्स-झेड घ्या. तुम्ही वाय-झेड घ्या किंवा तुम्ही झेड-वाय घ्या. ही जी ऑर्डर असते, ठीक आहे? ऑर्डर जी असते ती मॅटर करत नाही. काय म्हणालो मी? ऑर्डर डझंट मॅटर. ठीक आहे? कॉम्बिनेशन्समध्ये जी ऑर्डर असते ती आपल्याला मॅटर करत नाही. तर चला पुढे मूव्ह करूयात आपण आता इकडनं जो नेक्स्ट टॉपिक आहे. 1 मिनिट
चला, तर हे झालं तुमचं कॉम्बिनेशनचं. आता नेक्स्ट आपण बघितलं होता थिअरम, हो ना. एक थिअरम जो आपण बघितला होता तो आपण बघितलेला की जो आपला एनपीआर असतो तो असतो इक्वल टू आपला एनसीआर इंटू आर फॅक्टोरियल, हो ना. हा जो होता हा थिअरम बेसिकली आपल्याला काय सांगतो, हा थिअरम आपल्याला देतो जो रिलेशन आहे आपला, ठीक आहे. रिलेशन कशाच्या मध्ये, परम्युटेशनच्या आणि कॉम्बिनेशनच्या. ओके, क्लिअर आहे, ठीक आहे. हे झालं. तर आता याच्यामधनं आपण काय फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. एनपीआर मुलांना आपल्याला काय माहिती आहे, एनपीआर आहे आपलं एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर फॅक्टोरियल. आता एनपीआर काय आहे माझं, इक्वल टू एनसीआर इंटू आर फॅक्टोरियल. तर एनसीआर काय येणार आहे माझं, एनसीआर येईल माझं एन फॅक्टोरियल अपॉन एन मायनस आर चा फॅक्टोरियल आर फॅक्टोरियल. आता इकडे एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे म्हणा जो आपण लक्षात घेऊ शकतो, ठीक आहे. तर एनसीआर बेसिकली काय झालं तुमचं, एनपीआर अपॉन आर फॅक्टोरियल. तर मुलांना एनसीआर ची जी व्हॅल्यू आहे ती नेहमी लेस दॅन और इक्वल टू असेल तुमच्या एनपीआरच्या इक्वल, ठीक आहे. एनपीआरच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जी एनसीआर ची व्हॅल्यू आहे ती नेहमी लेस दॅन और इक्वल टू असेल. ओके, आता तुमच्यासाठी टास्क आहेत की तुम्हाला हे बघायचंय की इन व्हॉट केसेस द व्हॅल्यू ऑफ एनपीआर अँड एनसीआर विल बी द सेम. ठीक आहे, टास्क कळलंय तुम्हाला काय बोललोय मी, तुम्हाला सांगायचंय की कुठल्या केसेस मध्ये जी आपली एनपीआर ची व्हॅल्यू आहे ती आणि आपली जी एनसीआर ची व्हॅल्यू आहे ती इक्वल असेल. ओके, क्लिअर. चलो पुढे मूव करूया. मग हे झाल्यानंतर आपण सर्टन पॉइंट्स बघितले होते, सर्टन सेट ऑफ रूल्स बघितले होते. पहिला काय बघितलं होतं आपण, आपण बघितलं होता की आपला एनसी एन मायनस आर हा असतो इक्वल टू आपला एनसीआर, बरोबर. याचं आपण प्रूफ बघितलं होतं, तर हे मी करवणार नाही आता. प्रूफ डन इन प्रिव्हियस क्लास लेक्चर, हो ना. तर सपोज तुम्ही ते मिस केलं आहे आणि तुम्हाला डिटेल मध्ये बघायचं असेल तर तुम्ही जाऊन तो जो लेक्चर आहे आपला तो चेक करू शकता. ओके, ठीक आहे. तर हा फक्त कॉन्सेप्ट समजण्यासाठी एन सी एन मायनस आर इज इक्वल टू एन सी आर, हो ना. एक्झाम्पल एन सी, एक्झाम्पल एन 10 आहे आपला, तर 10 सी आर सपोज 2 आहे, ठीक आहे. तर एन सी 10 मायनस 2 8 हा इक्वल टू असणार आहे तुमचं एन सी 2. ओके, हा एक फॉर्म्युला झाला. मग नेक्स्ट आपण बघितलेला अजून एक फॉर्म्युला इम्पॉर्टंट, तो होता आपला आपला एन सी ए इज इक्वल टू एन सी बी, हो ना. जिकडे ए जो आहे तो आहे तुमचा एन मायनस बी. बेसिकली हाच फॉर्म्युला बट दुसऱ्या रिप्रेझेंटेशन मध्ये आरच्या जागेवरती मी ए आणि बी ठेवलाय, ठीक आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट थिअरम मुलांना जो आपण बघितलेला तो होता आपला एनसीआर प्लस एनसीआर मायनस 1 इज इक्वल टू एन प्लस 1 सी आर, ठीक आहे. एक्झाम्पल जर घ्यायचं तर 10C2 प्लस 10C1 इज इक्वल टू 11C इज इक्वल्स टू, ठीक आहे. 10C2 प्लस 10C1 इज इक्वल टू 11C2, ठीक आहे. हा एक्झाम्पल झाला. आता हे कसं होतंय काय होतंय आपण डिस्कस केलं होतं, हो ना. आपण याचा प्रूफ सॉल्व्ह केला होता, तर हा परत आपण रिपीट नाही करणार आहोत. पण हा फक्त फॉर्म्युला आहे आणि त्याच्यासोबतचं एक्झाम्पल तुम्हाला मी दिलं आहे. आपण मला वाटतं याचे जे एक्झाम्पल्स आहेत ज्या फॉर्म्युलावरती या कॉन्सेप्ट वरती बेस्ड ते सुद्धा आपण प्रॅक्टिस केले होते. आणि हा फक्त एक्झाम्पल पर्पज साठी आहे. म्हणून जर छोटासा एक्झाम्पल घेतला मी तर हा होऊ शकतो 4C2 प्लस 4C1 इज इक्वल टू 5C2, हो ना. तर 4C2 ची व्हॅल्यू काय येणार आहे आपली 4 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल प्लस 4 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल which is equals to 5 factorial upon 3 factorial 2 factorial. ओके, तर काय येणार आहे हा 4 इंटू 3 अपॉन 2 इंटू 2 प्लस 4 किती झालं हे 3 इंटू 2 6 प्लस 4 10 आणि इथे काय उरला माझ्याकडे 5 इंटू 4 अपॉन 2 2 विच इज इक्वल टू 10, ठीक आहे. म्हणून जो आपण नंबर्स घेऊन याचा जो आन्सर आहे ना नंबर्स घेऊन आपण हा प्रूफ केला, ठीक आहे. म्हणजे
बेसिकली फक्त चेक केला, आपण टेस्ट केलाय. ठीक आहे. तर सेम वे मध्ये हा तुमच्या दुसऱ्या व्हॅल्यू साठी सॅटिस्फाय होईल. तर ही की पॉइंट आहे जी आपल्याला लक्षात ठेवायची. ठीक आहे. चला, मग नेक्स्ट पॉइंट आपण बघितलो आता. अजून जो छोटे छोटे पॉइंट्स होते आपले, लेट मी चेक ते इथे आहेत का. नाही, ठीक आहे. आपण कार्ड्सचं बघितलं होतं. बाकीचे जे फॉर्म्युलाज होते आपले ते बेसिक फॉर्म्युलाज होते हो ना, NCN वाले. ठीक आहे. एक होता की तुमचं NCN म्हणजेच काय, इकडे तुमचा जो R आहे तो इक्वल टू N आहे, तर इकडे व्हॅल्यू किती येणार आहे, तुमची व्हॅल्यू येणार आहे 1. ओके. तर नंतर नेक्स्ट जी होती, आपण ते कार्ड्सचं अनालिसिस बघितलं होतं. तर ज्या मुलांचं स्किप झालंय हो ना, आपल्याला पुढे एक्सरसाइज मध्ये त्याच्यावरती 20 क्वेश्चन येऊ शकतात. तर फक्त त्यांच्यासाठी क्विक रिकॅप म्हणून आपण जे क्वेश्चन्स आहेत त्यावरती आधारित ते आपण फक्त जी थिअरी आहे ती डिस्कस करू, म्हणजे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करता येतील. ठीक आहे. तर कॉन्सेप्ट हे बघा मुलांना, आपल्याकडे असतात 52 कार्ड्स. 52 कार्ड्सचे आपले स्प्लिट असतात 13-13 मध्ये. ठीक आहे. 13 ईच. ठीक आहे. आता या 13 मध्ये आपल्याकडे 2 कार्ड असतात ज्यांचा कलर असतो रेड, 2 कार्ड असतात ज्यांचा कलर असतो आपल्याकडे ब्लॅक. ठीक आहे. रेड मध्ये आपल्याकडे एक शेप असतो हार्ट. त्याला रेड आहे तर आपण रेडनीच ड्रॉ करूयात त्याला. ठीक आहे. रेड मध्ये आपल्याकडे असतो हार्ट आणि डायमंड. ठीक आहे. हार्ट आणि डायमंड. आणि ब्लॅक मध्ये आपल्याकडे असतो पेड आणि क्लब. ठीक आहे. आता हे जे 4 कार्ड असतात ना आपल्याकडे, यांच्यामध्ये असतात आपल्याकडे अजून स्पेस कार्ड. ठीक आहे. स्पेस कार्ड म्हणजे कुठलं, जोकर, क्वीन, किंग. आणि बाकी कार्ड कुठले असतात आपल्याकडे, A1 2 अप टिल 3 4 5 6 7 8 9. एकाच म्हणजे हा असतो 9, 10, मग जॅक 11 12 13. ठीक आहे. हे 3 जे असतात हे असतात आपले फेस कार्ड. तर टोटल फेस कार्ड किती झाले आपल्याकडे, 3 इंटू 4 चा डे टोटल झाले आपल्याकडे 12 फेस कार्ड. ओके. या 12 मध्ये 6 असतात आपल्याकडे रेड, 6 असतात आपल्याकडे ब्लॅक. ठीक आहे. चल मुलांना, तर इथपर्यंतचा जो पण आपला कॉन्सेप्ट आहे तो झाला आहे आता क्लिअर, आणि आपण पुढे मूव्ह करू शकतो हो ना. तर जी आपली एक्सरसाइज आहे, एक्सरसाइज 6.4, ती आपण सॉल्व्ह करू शकतो आता. चलो, सो तुम्ही हेडिंग देऊ शकतात. एक्सरसाइज 6.4, क्वेश्चन नंबर 1. काय आहे क्वेश्चन नंबर 1 तुमचा, इफ NC8 is equal to NC2, फाइंड NC2. ओके मुलांनो, क्वेश्चन कळाला आहे का तुम्हाला, सगळ्यात इम्पॉर्टंट हो ना. क्वेश्चन तुम्हाला समजलेला आहे की नाही, काय म्हणतोय क्वेश्चन. क्वेश्चन तर तुम्हाला त्यांनी दिलाय, तुम्हाला व्हॅल्यूज दिली आहे, व्हॅल्यूज नाही दिली आहे, बेसिकली तुम्हाला 2 गोष्टी दिली आहे. एक तुम्हाला म्हणाले NC8 आहे, आणि दुसरं तुम्हाला म्हणाले की तो इक्वल टू आहे तुमच्या NC2 च्या. तर इकडे त्यांनी तुम्हाला काय सांगितलंय, तुम्हाला दिला आहे त्यांनी थिअरम, तुम्हाला दिलेली आयडेंटिटी, ही आपल्याला पिक करता यायला पाहिजे. ओके. गिव्हन एनी कंडिशन हो ना, किंवा कुठेही तुम्हाला LHS RHS मध्ये कुठलेही टर्म्स दिल्यात हो ना, किंवा सेम साईडला सिमिलर टर्म्स दिलेत, तर तुम्हाला जे पण त्यातली आयडेंटिटीज आहे, जे काही थिअरम्स आहेत त्यातले, ते तुम्हाला फटाफट पिक करता यायला पाहिजे. ओके. आणि ते कसं पिक करणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला जे कॉन्सेप्ट आहेत, जे थिअरम्स आहेत ते लक्षात पाहिजे. जर माहितीच नाहीये तर काय करणार, तुम्ही खेळत बसणार आहे हो ना. तुम्हाला आता दोन्ही अप्रोच सांगतो मी. एक तर झालं चला आता मुलांचा रिलेटेड. ठीक आहे. मुलं काय करतील, इकडे आता प्रूफ करत बसतील की NC8 माझं काय असतो, NC8 असतो माझं N फॅक्टोरियल अपॉन N मायनस 8 फॅक्टोरियल 8 फॅक्टोरियल, आणि NC2 का असणार माझं N फॅक्टोरियल अपॉन N मायनस 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. राईट. आता हे दोन्ही टर्म्स माझे इक्वल आहेत, तर काय करणार मी, N फॅक्टोरियल तर माझं कॅन्सल झालं. ठीक आहे. क्रॉस मल्टिप्लाय सपोज केला मी, तर काय येणार आहे, N मायनस 8 फॅक्टोरियल इज इक्वल टू N मायनस 2 फॅक्टोरियल. बरोबर. आता 2 आणि 8 ला कॅन्सल आउट करायला जातील ते, मग काय येणार त्याच्याने, त्यांचं येईल
8 into 7 into 6 into 5 into 4 into 3 into 2, which is equal to n minus 2 factorial upon n minus 8 factorial, right? मग नेक्स्ट स्टेप काय करतील ते? नेक्स्ट स्टेप आता एन मायनस टू माझ्याकडे कुठला नंबर आहे, एन मायनस टू पासून मला पोहोचायचं एन मायनस एट पर्यंत. तर मध्ये कुठले टर्म्स येतील माझ्याकडे? एन मायनस टू इंटू एन मायनस थ्री इंटू एन मायनस फोर इंटू एन मायनस फाईव्ह इंटू एन मायनस सिक्स इंटू एन मायनस सेवन. आणि माझ्याकडे LHS ला काय टर्म्स आहेत? 8 इंटू 7 इंटू 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1. आता नोट करा, माझ्याकडे इथे किती टर्म्स आहेत जे व्हॅल्यू होल्ड करतायत? 1 2 3 4 5 6, बरोबर आहे? एन मायनस टू इंटू एन मायनस थ्री इंटू एन मायनस फोर इंटू 5 इंटू 6 इंटू 7. आणि इथे टर्म्स किती आहेत माझ्याकडे? 1 2 3 4 5 6 7 8, बरोबर. आता मॅच तर होत नाहीयेत. आता काय करणार आहे? तुम्ही याला सॉल्व्ह करत बसाल का व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी? काही काही मुलं ही खेळू शकतात, हो ना. आता हे याची पूर्ण याची जी आहे ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतील, मग नंतर ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करतील, हो ना. याच्याने काय होणार आहे? फक्त जे पण तुमचं सोल्युशन आहे ते कॉम्प्लेक्स होईल. जी स्पीड आहे तुमची, जो टाइम लागणार आहे, जो प्रोसेस आहे तुमची, ती एफिशियंटच नाही राहणार या केसमध्ये, बरोबर ना. आपलं मेन गोल काय आहे? आपल्याला सोल्युशन फाइंड करायचंय पटकन, ट्रिक यूज करून, थिअरम यूज करून, जे काही आपल्याला गिवन आहे त्यामधनं ऍज सून ॲज पॉसिबल. ओके, तर मुलांना याचं सोल्युशन कसं येणार आहे आपलं? आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, हो ना, की आपलं NCR इज इक्वल टू NCN मायनस आर असतो. तर जर माझ्याकडे NC8 आहे आणि माझ्याकडे NCN मायनस आर आहे, तर मी काय म्हणू शकतो? माझा N मायनस आर इज इक्वल टू 2 आणि आर काय? माझा आर आहे माझ्याकडे 8. तर जर माझं N मायनस 8 इज इक्वल टू 2, तर N किती येणार आहे माझ्याकडे? 2 प्लस 8. N ची व्हॅल्यू किती आली माझ्याकडे? 10, बरोबर. काय केलं आपण इकडे? आपण सिम्पली ते फॉर्म्युला यूज केला, हो ना, बरोबर ना. फॉर्म्युला म्हणजे जो थिअरम आपण वाचला होता, काय? NCA इज इक्वल टू NCB. हा काय इम्प्लाय करतो? एक कंडिशन की तुमचा A इज इक्वल टू B असतो, नाहीतर दुसरी कंडिशन की A प्लस B इक्वल टू N असतो. ठीक आहे. तर हा जो पार्ट आहे मुलांना स्पेसिफिक, हा पार्ट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, क्लिअर? ठीक आहे. आता आपण एन तर कॅल्क्युलेट केलं. नेक्स्ट स्टेप काय? NC2 ची व्हॅल्यू फाइंड करायची. म्हणजेच काय? NC2 ची व्हॅल्यू फाइंड करायची. तर चला पटकन, तुम्हाला मी 1 मिनिट देतोय. NC2 ची व्हॅल्यू तुम्ही कॅल्क्युलेट करून मला सांगाल किती येतं. ओके मुलांनो, सांगायचं मला आन्सर आलंय का? काय आली व्हॅल्यू NC2 ची? NC2 काय येणार आहे आपलं? NCR चा फॉर्म्युला काय असतो? N फॅक्टोरियल अपॉन N मायनस आर फॅक्टोरियल. आर फॅक्टोरियल, आर किती इथे? 2. तर काय येणार आहे? 10 फॅक्टोरियल अपॉन 10 मायनस 2, 8 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल, म्हणजे 10 इंटू 9. ठीक आहे, 8 फॅक्टोरियल बाकीचे टर्म्स कॅन्सल आउट झाले, अपॉन 2. 2 नी 10 कट, 5. 9 इंटू 5 45. ओके, सो फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर काय आला आपल्याकडे? 45. ओके, चलो, व्हेरी गुड. पुढे मूव्ह करूयात. क्वेश्चन नंबर 2. ओके, क्वेश्चन नंबर 2 मध्ये मुलांना 2 सब पार्ट दिलेले आहेत. तुम्हाला डिटरमाइन करायचं आहे की जो रेशियो त्यांनी दिलेला आहे तुम्हाला गिवन कंडिशन्स मध्ये, तो कुठल्या व्हॅल्यू ऑफ एन साठी सॅटिस्फाय होतोय. ओके, तुम्हाला 2 कंडिशन्स दिली. ठीक आहे, तर एक एक करून आपण सॉल्व्ह करणार. ऑब्विसली फर्स्ट कंडिशन घेऊ. 2NC3 is to NC3 is equal to 12 is to 1. आता ह्या कंडिशन मध्ये आपल्याला सांगायचं आहे की एन ची व्हॅल्यू काय. ठीक आहे, सो याला तुम्ही काय लिहू शकता? तुम्ही सिम्पली याला लिहू शकता 2NC3 अपॉन NC3 इज इक्वल टू 12 अपॉन 1. आणि याला आता काय करायचं? सिम्पली आपल्याला फॉर्म्युला मध्ये सबस्टिट्यूट करून व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. खूप अवघड वाटतंय का तुम्हाला? नाही ना.
सोपं वाटतंय का सांगायचंय मला? इझी वाटतंय बरोबर? तर काय करणार आहे, स्वतःहून एकदा ट्राय करा. ठीक आहे? नाहीतर एक काम करू, मी पहिला क्वेश्चन सॉल्व्ह करून देतोय तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही लोक मुलांना स्वतःहून सॉल्व्ह करा. ठीक आहे? चला. तर 2nc3 काय आहे तुमचं? 2n फॅक्टोरियल अपॉन 2n मायनस 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल. ठीक आहे? तर काय होणार आहे तुमचं? 3 फॅक्टोरियल कट होईल. बरोबर आहे? 3 फॅक्टोरियल कट होईल. आता बाकीची गोष्टी ऑब्झर्व करूयात आपण. ठीक आहे? माझ्याकडे 2n फॅक्टोरियल आहे आणि 2n अपॉन मी 2n मायनस 3 फॅक्टोरियल करतोय. तर काय टर्म्स उरतील? 2n इंटू 2n मायनस 1 इंटू 2n मायनस 2. बरोबर? तर हे सॉल्व्ह होऊन काय आलं माझ्याकडे? हे सेम n आणि n मायनस 3. इकडनं टर्म्स काय येतील? n मायनस 1 n मायनस 2 इंटू n मायनस 3 येणार आहे? नाही. का? कारण n मायनस 3 फॅक्टोरियलनी माझे जे बाकीचे टर्म्स आहेत n फॅक्टोरियलचे ते कॅन्सल आउट केले. सो फायनली काय काय टर्म्स उरलेत? माझ्याकडे फक्त उरलंय 2n इंटू 2n मायनस 1 इंटू 2n मायनस 2 अपॉन n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2. बरोबर? तर याची व्हॅल्यू निघून किती येणार आहे माझ्याकडे? काय मुलांनो, याची व्हॅल्यू निघून किती येणार आहे? ती इक्वल टू होईल तुमची 12 अपॉन 1. आता हे बघा, आपण काय करू शकतो इथे, जो माझा हा जो 2 आहे इकडनं मी याला कॉमन काढू शकतोय. राईट? नोट करा, 2 बाहेर काढला मी याच्यातनं, तर काय उरणार आहे माझ्याकडे? n मायनस 1. राईट? 2 इंटू 2n इंटू 2n मायनस 1 इंटू n मायनस 1 अपॉन n इंटू n मायनस 1 इंटू n मायनस 2. आता काय होणार आहे? n मायनस 1 नी n मायनस 1 कॅन्सल. बरोबर? n नी n कॅन्सल. काय उरलं मग फायनली माझ्याकडे? फायनली माझ्याकडे उरलंय 2 इंटू 2 4 इंटू 2n मायनस 1 अपॉन n मायनस 2. बरोबर? आणि याची व्हॅल्यू किती इक्वल आपल्याला? 12/1. आता काय करणार? क्रॉस मल्टिप्लाय. 4 नी 3 कट. सॉल्व. 2n मायनस 1 इज इक्वल टू 3n मायनस 6. ठीक आहे? 6 इकडे आलं, 2n इकडे गेलं. तर 3n मायनस 2n इज इक्वल टू मायनस 1 प्लस 6. 5 इज इक्वल टू n. बरोबर आहे? क्लिअर आहे? मेथड कळली कसं सॉल्व्ह केलं? तर therefore 2nc3 is to nc3 is equal to 12:1 for n ची व्हॅल्यू इज इक्वल टू 5. हा झाला तुमचा मुलांनो सोल्युशन. ओके, क्लिअर आहे? एकदा सोल्युशन बघून घ्या, आपण काय स्टेप्स केली, आपण काय मेथड यूज केलेली आहे. ओके, कसं सबस्टिट्यूट केलंय व्हॅल्यूजला, ही सगळी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. ठीक आहे, इथपर्यंत बघितलं आणि पुढची स्टेप पण बघितली तुम्ही. बरोबर? कसं आपण 2 कॉमन आउट केला, n मायनस 1 जो उरला तो खालच्या एका टर्मने आपला हटला आणि मग नंतर आपण फक्त क्रॉस मल्टिप्लाय करून व्हॅल्यूज काढली. ओके मुलांनो, शवर. तर जो सेकंड क्वेश्चन आहे हा आधी तुम्हाला मी टाइम देणार आहे, तुम्हाला स्वतःहून एकदा याला अटेम्प्ट करायचंय आणि मग आन्सर मला सांगा. ठीक आहे? आणि तुमचं एकदा अटेम्प्ट करून झालं की त्यानंतर आपण डिस्कस करूया त्याला. चलो. ओके, चलो. तर आपण डिस्कस करूयात आता, हो ना? भरपूर टाइम दिला मी तुम्हाला सॉल्व्ह करायला. चलो. तो फर्स्ट स्टेप काय होती लिहायची याला आपण? 2nc3 अपॉन nc3 इज इक्वल टू 11 अपॉन 1. हो ना? सेम स्टेप्स पुढचे 2n फॅक्टोरियल अपॉन 2n मायनस 3 फॅक्टोरियल अपॉन n फॅक्टोरियल अपॉन n मायनस 3 फॅक्टोरियल. 3 नी 3 कॅन्सल. 2n फॅक्टोरियल अपॉन 2n मायनस 3. हा काय लीव करणार आहे मला? 2n मायनस 1 2n इंटू 2n मायनस 2 अपॉन n मायनस 1 n मायनस 2. नेक्स्ट स्टेप काय? n नी हा मी कॅन्सल आउट करू शकतो. 2n मायनस 2 नी माझ्याकडे काय निघून येणार आहे? 2. तर 4 इंटू 2n मायनस 1 इंटू n मायनस 1 अपॉन n मायनस 1 इंटू n मायनस 2
n-1 कॅन्सल. बाकीची उरलेली टर्म काय माझ्याकडे 2n-1 अपॉन n-2 इंटू 4 इज इक्वल टू 11 अपॉन 1. तर 4 याच्यानी मल्टिप्लाय करणार आहे कारण ह्या साईडला मी कुठेच त्याला मल्टिप्लाय करून किंवा डिवाइड नाही करू शकत हो ना. सो 4 इंटू 2n किती झालं 8n मायनस 4 इज इक्वल टू 11 इंटू n-2. म्हणून याला ओपन अप करणार आपण तर काय येणार आहे 11n-22 इज इक्वल टू 8n-4. ऑल राईट. सो नेक्स्ट स्टेप 8n इकडे येणार आहे 22 इथे जाईल -4 प्लस 22 विच इज 18 आणि इथे काय येणार आहे 11n मायनस 8n विच इज 3n. सो n ची व्हॅल्यू काय येणार आहे आपली n ची व्हॅल्यू येईल 18/3. 18/3 म्हणजे 6. ठीक आहे. तर 2nc3 इज टू nc3 हा तुमचा इक्वल टू असेल 11:1 फॉर n ची व्हॅल्यू 6. ओके क्लिअर आहे इथपर्यंत सोल्युशन सगळ्यांना. चलो व्हेरी गुड. मूव्ह करूयात नेक्स्ट क्वेश्चनला. क्वेश्चन नंबर 3. ओके काय क्वेश्चन हाऊ मेनी कॉर्ड्स कॅन बी ड्रॉन थ्रू 21 पॉइंट्स ऑन अ सर्कल. ओके ठीक आहे. तर काय म्हणाले तुम्हाला नंबर ऑफ कॉर्ड्स हे किती असणार आहेत जर तुमच्याकडे एका सर्कल वरती 21 पॉइंट्स आहेत. ठीक आहे. सो काय येणार आहे आन्सर याचा विचार करायचा. ठीक आहे. सर्कल आहे माझ्याकडे. ठीक आहे. याच्यावरती पॉइंट्स आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21. ठीक आहे. 21 पॉइंट्स आहेत. आता कॉर्ड काय असते कॉर्ड असते सर्कल वरती कुठलेही 2 पॉइंटला जॉईन करून बनलेली लाईन हो ना. 2 असे जेवढे पण लाईन्स बनतील. ठीक आहे. किंवा ही एक कॉर्ड झाली तुमची ही एक कॉर्ड झाली ही एक कॉर्ड झाली ही एक कॉर्ड झाली. ठीक आहे. तर असे आपल्याला जेव्हा 21 पॉइंट्स दिलेत हो ना तर याची जी सम आहे टोटल हो ना जेवढी कॉर्ड्स बनतील दर एक पॉइंट पासून ते किती होणार आहेत आपल्याकडे. ओके. सो कॉम्बिनेशन यूज करणार आहे. आता इकडे पॉइंट काय आपल्याकडे 21 पॉइंट्स आहेत बरोबर. आणि एका कॉर्ड साठी आपल्याला किती पॉइंट्स लागतात 2 पॉइंट्स लागतात. राईट. सो क्वेश्चन काय बनला आपल्याला क्वेश्चन आपला बनलाय की तुम्हाला 21 पॉइंट्स मधनं 2 पॉइंट चूज करायचे फक्त आणि हे 2 पॉइंट चूज केले की आपण त्यांना जॉईन करणार. राईट. तो क्वेश्चन काय की तुम्ही केवढ्या वेज मध्ये ठीक आहे इन हाऊ मेनी वेज कॅन एक सेकंड कॅन वी चूज 2 पॉइंट फ्रॉम 21 पॉइंट. तो आन्सर काय याचं आन्सर राहील आपल्याकडे सिम्पल 21c2 बरोबर. कारण कुठलेही 2 पॉइंट्स मी जॉईन केले तर माझ्याकडे एक स्ट्रेट लाईन फॉर्म होणार आहे. आणि हे बघा जर माझ्याकडे कॉर्ड ए बी आहे किंवा माझ्याकडे कॉर्ड बी ए आहे. ठीक आहे. मी कॉर्ड ए बी घेतला किंवा मी कॉर्ड याला मी कॉर्ड बी ए म्हणालो तरी दोन्ही माझे काय होणार आहेत हो ना ए बी इज इक्वल टू बी ए बरोबर आहे. म्हणजे मिनिंग काय झालं याचं मिनिंग हा झाला की जो सिक्वेन्स आहे तो मॅटर करणार नाहीये. राईट. सो 21c2 ची व्हॅल्यू किती येणार आहे मुलांना 21 फॅक्टोरियल अपॉन 2 फॅक्टोरियल 19 फॅक्टोरियल. तर किती उरलं 21 इंटू 20 अपॉन 2 10 210. ठीक आहे. तर गिव्हन 21 कॉर्ड तुम्ही 210 कॉर्ड्स ड्रॉ करू शकता. ओके क्लिअर आहे सगळ्यांना. चलो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. काय क्वेश्चन नंबर 4. काय म्हणते क्वेश्चन नंबर 4 इन हाऊ मेनी वेज कॅन अ टीम ऑफ 3 बॉयज अँड 3 गर्ल्स बी सिलेक्टेड फ्रॉम 5 बॉयज अँड 4 गर्ल्स. काय करायचंय तुम्हाला एक टीम बनवायची आहे किती लोकांची 6 स्टुडंट्सची. ओके 6 स्टुडंट्स काय फॉर्मॅटमध्ये पाहिजेत मला त्यामध्ये कमीत कमी मला त्यात ऍटलिस्ट मला त्यात 3 बॉयज कंपल्सरी पाहिजे 3 गर्ल्स कंपल्सरी पाहिजे. आणि आता माझ्याकडे गिव्हन ऑप्शन्स काय आहेत माझ्याकडे 5 बॉयज आहेत आणि 4 गर्ल्स आहेत. म्हणजे काय करायचं मला 5 बॉयज पैकी हो ना मला 5 मुलांपैकी 3 मुलं सिलेक्ट करायचे. तर आन्सर काय येणार आहे 5c3
आणि 4 मुलींपैकी 3 मुली सिलेक्ट करायच्या. तर याचं येणार आहे 4C3. आता दोघं जेव्हा मला टुगेदर सिलेक्ट करायचे तर मल्टिप्लिकेशन साईन येणार, राईट? सो 5C3 इंटू 4C3 हा तुमचा आन्सर आहे, बरोबर? आता याला आपण कॅल्क्युलेट करणार. तर काय येणार आहे आन्सर? 5C3 म्हणजे किती झालं? 5 इंटू 4 अपॉन 2, हे झालं 10 आणि 4C3 ची व्हॅल्यू किती येणार आहे? 4. सो 10 इंटू 4 आन्सर आहे 40. ठीक आहे, तर तुम्ही 40 वेज मध्ये 3 बॉयज आणि 3 गर्ल्स सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला 5 बॉयज आणि 4 गर्ल्स दिलेले आहेत. ओके मुलांनो, क्लिअर इथपर्यंत? चलो शाबास. तर पुढे मूव्ह करूयात. ओके, नेक्स्ट आहे आपल्याकडे क्वेश्चन नंबर 5. ठीक आहे, काय दिले क्वेश्चन नंबर 5 मध्ये? फाइंड द नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग 9 बॉल्स फ्रॉम 6 रेड बॉल्स, 5 व्हाईट बॉल्स आणि 5 ब्लू बॉल्स इफ each selection consists of 3 balls of each color. ठीक आहे, काय म्हणालेत? 9 बॉल सिलेक्ट करायचे कशामधनं? 6 रेड, 5 व्हाईट आणि 5 ब्लू मधनं. पण कंडिशन काय? दर कलरचे मला पाहिजे 3 बॉल्स इच. ओके, चला मुलांना पटकन 2 मिनिटाचा तुम्हाला टाइम देतोय, विचार करा. सिमिलर क्वेश्चन आहे वरती जो आपण सॉल्व्ह केलाय, फक्त बॉईज आणि गर्ल्सच्या जागेवरती आपल्याकडे इथे बॉल्स आहेत वेगवेगळ्या कलरचे आणि वरती फक्त 2 फॅक्टर्स होते बॉईज गर्ल्स, इथे 3 फॅक्टर्स, 3 वेगवेगळे कलरचे बॉल. तर इक्वेशन फॉर्मिंग सेम राहणार आहे, लॉजिक सुद्धा सेम राहणार आहे. पटकन विचार करायचा आहे आणि आन्सर सांगायचा आहे मला. चला, झालंय का मुलांनो? नाही? चला स्टेप बाय स्टेप बघू. ठीक आहे, फर्स्ट कंडिशन, जर मला 3 रेड बॉल्स चूज करायचे, ठीक आहे, 3 रेड बॉल्स कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 6 रेड बॉल्स. एन किती वेज? 6C3, राईट? सेम वे मध्ये सेकंड स्टेप, 3 व्हाईट बॉल्स कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 5 व्हाईट बॉल्स इन किती वेज? 5C3. आणि फायनली 3 ब्लू बॉल्स कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 5 ब्लू बॉल्स इन 5C3. ओके, आता ही सगळी गोष्ट मला सोबत करायची आहे, हो ना? आणि हे मिळून किती बॉल्स होतील? टोटल होतील 9 बॉल्स. तर काय लागलं इकडे? तुमचा आला मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल, हो ना? अँड एकत्र सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला, सेपरेटली नाही, हो ना? सगळ्या गोष्टी काय करायच्यात आपल्याला? टुगेदर. तर काय येणार आन्सर? 6C3 इंटू 5C3 इंटू 5C3. ठीक आहे, हा आहे तुमचा फायनल आन्सर. आता काय कराल? आन्सर कॅल्क्युलेट करायचं तुम्हाला आणि मला सांगाल की फायनल सोल्युशन किती येतं, कोणाची व्हॅल्यू आहे याची. 6C3 इंटू 5C3 इंटू 5C3 याची फायनल आन्सर सांगायचं. ठीक आहे, सिम्पली काय लिहाल? 6 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 3 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल इंटू 5 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल. ओके, व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची पटकन, एका मिनिटाच्या आत आन्सर यायला पाहिजे. फास्ट कॅल्क्युलेशन आहे ते. ठीक आहे, काही काही जर स्ट्रगल करत असतील ना, तर सगळ्यांचं जे गणित आहे, सगळ्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे ते फास्ट नसतं, तर त्यांनी टाइम घ्यायचा, पण मग कॉन्फिडेंटली करायचे आणि राईट आन्सर सांगायचं. मुलांना कुठल्याही एक्झाम मध्ये, ठीक आहे, जिथे तुम्ही न्यूमेरिकल्सनी डील करतायत, हो ना, त्या सगळ्या कंडिशन्स मध्ये, त्या सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये, एक्झाम्स मध्ये एक गोष्ट जी सगळ्यात इम्पॉर्टंट असते ती असते तुमची स्पीड कॅल्क्युलेशन. ठीक आहे, कारण जरी तुम्हाला स्किल्स माहितीये, जरी तुम्हाला टेक्निक माहितीये, जरी तुम्हाला फॉर्म्युला माहितीये, तरी काय असतं, जो मेजर फॅक्टर राहतो, हो ना, तुमच्यामध्ये आणि बाकीच्या ऑपोनंट्स मध्ये, जे बाकीचे स्टुडंट्स आहेत, कॉम्पिटिटर्स आहेत, जो एक फॅक्टर जो स्टँड आउट करतो तो असतो तुमचं स्पीड. स्पीड तुमची कॅल्क्युलेट करण्याची, की तुम्ही किती पटकन कॅल्क्युलेट करू शकता एका पॉइंटला आल्यानंतर. ठीक आहे, चलो, तर याचं आन्सर काय आलं? येणार माझं 6 इंटू 5 इंटू 4 अपॉन 6, हो ना, 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू 6 असते, इथे उरलं 20 इंटू 5 इंटू 4 अपॉन 2, इथे उरलं 10, सो 20 इंटू 10 इंटू 10. आन्सर आलं माझ्याकडे 2000 वेज. ओके, क्लिअर आहे? चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6.
Determine the number of five card combinations. Determine the number of five card combinations out of a deck of 52 cards. Of 52 cards, if exactly one ace in each combination. ठीक आहे. तर काय करायचंय तुम्हाला 52 कार्ड्स दिले, त्यामधनं तुम्हाला सिलेक्ट करायचे 5. पण कंडिशन काय, की हे जे 5 कार्ड मी सिलेक्ट करतोय, या 5 कार्ड मधनं मला पाहिजे की माझ्याकडे बाकी कार्ड्स पाहिजेत, मला 4 अदर कार्ड कुठलेही चालतील आणि एक एस कार्ड पाहिजे. ठीक आहे. आता आपण थिअरी वाचली होती कार्ड्सची, बरोबर. तर तीच आहे आता इकडे हो ना, जिकडे युज होणार आहे. एका डेक मध्ये माझ्याकडे जिथे 52 कार्ड्स आहेत, 52 मधनं आता माझ्याकडे किती कार्ड्स आहेत, माझ्याकडे असतात 4 एस कार्ड टोटल. ठीक आहे. एस म्हणजे काय, इक्का. तर दर कलरचा माझ्याकडे, दर पॅटर्नचा माझ्याकडे एक इक्का असतो. तर 52 -4 करेल मी, किती उरले 48. आता ह्या 48 कार्ड्स मधनं, ठीक आहे, ठीक आहे. आता हे 4 कार्ड्स पैकी मला किती एस पाहिजे, मला एक एस पाहिजे. म्हणजे काय झाला, 4C1. ठीक आहे. आता उरले किती कार्ड, मी 4 एस साईडला काढले, उरले किती 48 कार्ड. आता ह्या 48 कार्ड मधनं मला किती कार्ड पाहिजे, या 48 कार्ड मधनं मला पाहिजेत 4 कार्ड, राईट. तर याचा आन्सर काय येणार आहे, 48C4. आता माझे टोटल कार्ड किती सिलेक्ट करतोय मी, इकडनं मी एक सिलेक्ट करतोय जो माझा एस आहे, आणि याच्यातनं मी कुठलेही 4 रॅन्डम कार्ड सिलेक्ट करतोय. ओके. सो फायनल आन्सर काय येणार आहे, 4C1 इंटू 48C4. क्लिअर आहे. चला, तर याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आणि सांगायची मला. आन्सर कळलं ना, जे पण आपण डिस्कस केलंय आता, ज्या पद्धतीने आपण सोल्युशन कडे गेलेलो आहे. ठीक आहे. काय येणार आहे मुलांना आन्सर याचं, 4 फॅक्टोरियल अपॉन 3 फॅक्टोरियल 1 फॅक्टोरियल. आन्सर 4च आहे, 4C1चं. 48C4चं काय येणार आहे, 48 इंटू 47 इंटू 46 इंटू 45 अपॉन 4 इंटू 3 इंटू 2. ठीक आहे. तो याला तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर आन्सर काय येणार आहे तुमच्याकडे फायनली. ठीक आहे. कॅल्क्युलेटर यूज करू शकता, कारण कॅल्क्युलेशन खूपच मोठं जाईल. तर याचं मी फायनल आन्सर सांगतो तुम्हाला, हे येणार आहे 778,320 वेज. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन नंबर 7. इन हाऊ मेनी वेज can one select a cricket team of 11 players from 17 players? 17 players मधनं, सॉरी, ठीक आहे. काय क्वेश्चन, टोटल प्लेयर्स आहेत 17 प्लेयर्स. ठीक आहे. आणि 17 प्लेयर्स मधनं तुम्हाला सिलेक्ट करायचे 11 प्लेयर्स. आता 17 प्लेयर्सचं मला स्प्लिट दिलाय त्यांनी, की याच्यामध्ये आहेत माझ्याकडे 5 बॉलर. ठीक आहे. आणि मला माझ्या टीम मध्ये पाहिजे एक्झॅक्टली 4 बॉलर्स पाहिजे. ठीक आहे. या 5 पैकी मला एक्झॅक्टली पाहिजे 4 बॉलर. ठीक आहे. सो विचार करा या क्वेश्चन हो ना, जो वरती आपण कार्डचा डेक होता, 52 मधनं 5 सिलेक्ट करायचे होते आणि मला एक एस हवा होता. इथे काय, मला 17 मधनं 11 सिलेक्ट करायचे आणि 11 मध्ये 4 बॉलर्स पाहिजे. ठीक आहे. तर 4 बॉलर्स मी काय पद्धतीने सिलेक्ट करू शकतो हे सांगायचंय आपल्याला. ठीक आहे. 2 मिनिटाचा टाइम देतोय तुम्हाला, पटकन सॉल्व्ह कराल आणि आन्सर कळवाल. ठीक आहे मुलांना, इझी आहे हे सगळे प्रश्न व्हायला पाहिजेत तुमच्याकडून. ठीक आहे मुलांनो, चला आले का आन्सर, की विचारच नाही केला. तर हे बघा काय येणार आहे, 17 मधनं मी आधी माझे जे 5 बॉलर आहे ते मी साईडला काढेल. रिमेनिंग किती उरले माझ्याकडे, उरले मग 12 प्लेयर्स. आता 5 बॉलर पैकी मला 4 बॉलर सिलेक्ट करायचे. आन्सर 5C4, म्हणजेच किती वेज झाले माझ्याकडे 5. ओके. इंटू 12 मधनं उरलेले प्लेयर्स, 11 - 4 7, 12C7, राईट. तो फायनल आन्सर काय आलं माझ्याकडे, 5 इंटू 12C7. ओके. तर याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे. हा मुलांना हा कॅल्क्युलेबल व्हॅल्यू आहे, 5 इंटू 12 इंटू 11 इंटू 10 इंटू 9 इंटू 8 अपॉन
5 into 4 into 3 into 2. 4 twos are 8. 3 into 3. 5 into 2. 3 twos are 6. 6 fives are 30. 30 into 11. 330. 330 into 12. 3960. ओके, काय आलं फायनल आन्सर? याचा आला आन्सर आपल्याकडे 3960. चलो, क्वेश्चन नंबर 8. अ बॅग कंटेन्स 5 ब्लॅक अँड 6 रेड बॉल्स. ठीक आहे, अ बॅग contains 5 black and 6 red balls. Determine the number of ways in which 2 black and 3 red balls can be selected. किती सोपे प्रश्न आहे तो ना. आता हा जो पॅटर्न आहे तो तर आपण ब्रेक केलाय. 5 ब्लॅक मधनं 2 ब्लॅक आणि 6 रेड मधनं 3 रेड, राईट. सो आन्सर काय येणार आहे? 5C2 आणि 6C3 मल्टिप्लाय आणि काय फायनल आन्सर. तो काय येणार आहे? 5 into 4 upon 2 into 6 into 5 into 4 upon 3 into 2. कॅन्सल. आन्सर येणार आहे तुमचं 10 into 20 which is 200. इझी आहे. चलो, लास्ट क्वेश्चन मुलांना या एक्सरसाइजचा. क्वेश्चन नंबर 9. In how many ways can a student choose a program of 5 courses if 9 courses are available and 2 are compulsory? ओके, काय म्हणाले? मुलाला 9 कोर्सेस मधनं 5 कोर्सेस सिलेक्ट करायचे आहेत आणि त्या 5 कोर्सेस पैकी त्याला जे 2 कोर्सेस आहेत ते कंपल्सरी आहेत. ठीक आहे, चला विचार करायचा आहे आणि आन्सर सांगायचे. तुम्हाला देतोय मी 2 मिनिटाचा टाइम. फटाफट. 2 मिनिटाची गरज नाही मुलांनो, खरं तर 1 मिनिटात क्वेश्चनचा आन्सर यायला पाहिजे. सोपा प्रश्न. चला, ओके मुलांनो, चला तर मग आन्सर डिस्कस करूयात. ठीक आहे, चला 9 कोर्सेस मधनं 2 कोर्सेस कंपल्सरी आहेत, म्हणजे उरले किती कोर्सेस? 7 कोर्सेस. आणि 5 मधनंही त्याला 5 कोर्सेस करायचे आहेत, राईट. त्याचे 5 कोर्सेस मधनंही 2 कोर्सेस गेले, उरले किती? 3 कोर्सेस. तर त्याला काय करायचं? त्याला उरलेल्या 7 कोर्सेस मधनं 3 कोर्सेस चूज करायचे आणि 7C3 हा झाला त्याचा फायनल आन्सर. 7 into 6 into 5 upon 3 into 2. 7 into 5 35 वेज. ठीक आहे, तो मुलाकडे केवढे आन्सर ऑप्शन्स आहेत? 35 वेज आहेत पॉसिबल. ओके, सो दॅट इज दॅट. याच सोबत आपली एक्सरसाइज 6.4 कव्हर झाली आहे. आपल्याला अजून एक सेशन लागेल ज्यामध्ये आपण जे मिसलेनियस एक्झाम्पल्स आणि मिसलेनियस एक्सरसाइज आहे आपली, आपण ती कव्हर करून घेऊयात. ओके, तर आजचं सेशन येथेच स्टॉप होतोय. थँक्यू सो मच सेशन तुम्ही जॉईन केल्याबद्दल, आणि मी अपेक्षा करतोय की तुम्हाला जे पण आपण शिकवलंय, जे पण क्लासमध्ये डिस्कस केलेलं आहे ते कळालंय. थँक्यू सो मच मुलांनो. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. बाय बाय.